नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्रामध्ये गट क व ड पदांची वॅकन्सीज निघालेल्या आहेत। पगार तुम्हाला या ठिकाणी 12,000 ते 50,000 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे या ठिकाणी 6 मार्च 2025 पर्यंतची आहे। पदे जी आहेत या ठिकाणी शिपाई, लिपिक, चालक, लेखापाल त्याचबरोबर इतरही अनेक पदांसाठी या ठिकाणी वॅकन्सीज जी आहेत निघालेल्या आहेत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये या भरती संदर्भातील सविस्तर माहिती जी आहे आपण बघणार आहोत। या ठिकाणी तुमची शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतरही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका अशीच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे आर्मी पब्लिक स्कूल पुणे यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे PGT पॉलिटिकल सायन्स, फिजिओलॉजी, इकॉनॉमिक्स, फिजिकल एज्युकेशन आणि सोशिओलॉजीसाठी या विषयांसाठी PGT साठीची वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। तर या ठिकाणी शैक्षणिक अर्हता जे आहे पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल संबंधित विषयामध्ये, सोबत BEd झालेलं असेल, 50% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे TGT या विषयासाठी या ठिकाणी आहे इंग्लिश, हिंदी, मॅथ्स, सायन्स, सोशल सायन्स, संस्कृत आणि कॉम्प्युटर या विषयांमध्ये या ठिकाणी TGT साठीच्या वॅकन्सीज आहेत। ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल संबंधित विषयामध्ये आणि BEd झालेलं असेल 50% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल, CTET किंवा TET तुम्ही 60% मार्कांनी उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर काउन्सिलर या पदासाठी पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे BA तुमचं झालेलं असेल सोबत फिजिओलॉजीमध्ये किंवा या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालेलं असेल, सर्टिफिकेट डिप्लोमा तुमचा असेल काउन्सिलिंगमध्ये, मिनिमम एक्सपिरियन्स त्या ठिकाणी 3 वर्षाचा असणं आवश्यक आहे। त्यानंतर आर्ट टीचर या पदासाठी पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल ड्रॉइंगमध्ये किंवा पेंटिंगमध्ये किंवा आर्ट्समध्ये किंवा फाईन आर्ट्समध्ये किंवा 2 वर्षाचा 0 ते 2 वर्षाचा मिनिमम एक वर्क एक्सपिरियन्स तुमचा असेल किंवा डिप्लोमा तुमचा झालेला असेल, फुल टाईम डिप्लोमा झालेला असणं आवश्यक या ठिकाणी आहे। तर तुम्ही या ठिकाणी अर्ज या पदासाठी करू शकणार आहात। त्यानंतर डान्स टीचर या पदासाठी पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल डान्समध्ये किंवा 2 वर्षाचा डिप्लोमा झालेला असेल किंवा सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल डान्स इन्स्टिट्यूटमार्फत स्टेट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर म्युझिक टीचर या पदासाठी पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल म्युझिकमध्ये, 2 वर्षाचा डिप्लोमा झालेला असेल किंवा सर्टिफिकेट असेल म्युझिकमध्ये स्टेट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचं तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर PRT ऑल सब्जेक्टसाठी या ठिकाणी वॅकन्सीज आहेत ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल, 2 वर्षाचा डिप्लोमा झालेला असेल एलिमेंटरी एज्युकेशनमध्ये किंवा या ठिकाणी तुमचं BEd झालेलं असेल 50% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल, सोबत CTET किंवा TET परीक्षा उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर प्री प्रायमरी टीचर, असिस्टंट टीचर या पदासाठी तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल, मिनिमम 50% मार्कासहित आणि नर्सरी टीचर ट्रेनिंग कोर्स किंवा 2 वर्षाचा डिप्लोमा तुमचा झालेला असेल एलिमेंटरी एज्युकेशनमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर स्किल टीचर्ससाठी वॅकन्सीज आहेत त्यामध्ये पेंटिंगसाठी या ठिकाणी मास्टरी डिग्री तुमच्याकडे असेल फाईन आर्ट्समध्ये किंवा ग्रॅज्युएशन जर झालेलं असेल फाईन आर्ट्समध्ये किंवा ड्रॉइंग आणि पेंटिंग ॲज अ 1 सब्जेक्ट म्हणून 4 वर्षाचा डिप्लोमा झालेला असेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। किंवा हायर सेकंडरी किंवा इंटरमिजिएट किंवा सिनियर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन 5 वर्षाचा झालेला असेल आणि 5 वर्षाचा फुल टाईम किंवा 7 वर्षाचा पार्ट टाईम डिप्लोमा झालेला असेल फाईन आर्ट्समध्ये, पेंटिंगमध्ये किंवा ड्रॉइंगमध्ये किंवा पेंटिंगमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर टुरिझमसाठी पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल ट्रॅव्हल आणि टुरिझम मॅनेजमेंटमध्ये किंवा टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटीमध्ये किंवा या ठिकाणी ॲटलिस्ट 1 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स असेल त्यामध्ये टीचिंगचा एक्सपिरियन्स असेल किंवा या ठिकाणी 3 वर्षाची डिग्री किंवा डिप्लोमा झालेला असेल आफ्टर क्लास 12वी नंतर इन टुरिझम आणि ट्रॅव्हल मॅनेजमेंटमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी लागेल। त्यानंतर मल्टीमीडियासाठी पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे बॅचलर झालेला असाल तुम्ही फाईन आर्ट्समध्ये किंवा सायन्स ॲनिमेशनमध्ये किंवा बॅचलर डिग्री तुमची झालेली असेल इंजिनिअरिंगमध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये AICTE अप्रूव्ड इन्स्टिट्यूटमार्फत किंवा या ठिकाणी बॅचलर डिग्री तुमची असेल 2 वर्षाचा डिप्लोमा झालेला असेल रेप्युटेड इन्स्टिट्यूटमार्फत, 2 वर्षाचा रिलिव्हंट एक्सपिरियन्स असेल किंवा MSc कॉम्प्युटर झालेलं असेल किंवा IT झालेलं असेल
किंवा MCA झालेलं असेल, DOE CCB लेवल झालेलं असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स या पदासाठी. बॅचलर तुमचं झालेलं असेल लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्समध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर योगा या पदासाठी पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे. PG डिप्लोमा झालेला असेल योगामध्ये, 2 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स असेल किंवा डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट झाले असेल तुमच्याकडे योगामध्ये, 5 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स असेल किंवा MSc योगा झालेला असेल, 2 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सुपरवायझर या पदासाठी. रिझर्व ESM नायब तहसीलदार, सुभेदार किंवा समतुल्य तुम्ही असाल, रिटायर पर्सन असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर अकाउंटंट या पदासाठी पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे. कॉमर्स ग्रॅज्युएट तुम्ही असाल, 15 इयर्स सर्व्हिस ॲज क्लर्क इन द डिफेन्स सर्व्हिसमध्ये तुम्ही केलेली असेल, बेसिक कॉम्प्युटर ॲप्लिकेशन कोर्स असेल, आर्मी किंवा डिप्लोमा इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन 1 वर्षाच्या कालावधीचा नॉलेज तुम्हाला असेल या ठिकाणी तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर स्टोअर कीपर या पदासाठी पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे. ग्रॅज्युएट तुम्ही असाल, कॉम्प्युटर सेवी नॉलेज तुम्हाला असेल, मेंटेन लेटर असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. एक्स सर्व्हिसमॅनला या ठिकाणी प्राधान्य या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर LDC या पदासाठी पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल, 10 वर्षाचा सर्व्हिस ॲज अ क्लर्क म्हणून तुम्ही केलेलं असेल, एक सर्व्हिसमॅन म्हणून तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 40 वर्ड पर मिनिट या ठिकाणी टायपिंगचा स्पीड तुमचा असणं आवश्यक आहे या ठिकाणी आहे. त्यानंतर असिस्टंट लायब्ररियन या पदासाठी B लॅब तुमचं झालेलं असेल सायन्समध्ये किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असेल DP इन लायब्ररी सायन्समध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर MTS या पदासाठी पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे. 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल, 10 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल, एक सर्व्हिसमॅन म्हणून तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. ड्रायव्हर या पदासाठी 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल, हेवी मोटर व्हेकलचं ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असेल, 5 वर्षाचा अनुभव असेल, 50 वर्षापेक्षा कमी वय तुमचं असेल आणि एक सर्व्हिसमॅनसाठी 55 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी असेल वयामध्ये. त्यानंतर गार्डनर या पदासाठी पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे. तुमच्याकडे 10वी पास असल्याचं सर्टिफिकेट असायला पाहिजे, मेडिकली फिट तुम्ही असायला पाहिजे, त्याचबरोबर प्लांट लॉन आणि गार्डनिंग संदर्भातील नॉलेज तुमच्याकडे असणं आवश्यक या ठिकाणी आहे. सर्व पदांसाठी वयमर्यादा तुम्हाला 40 वर्षापर्यंतची असेल. एक सर्व्हिसमॅनला 55 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी देण्यात येणार आहे. ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे, त्यावरून तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे या ठिकाणी डाउनलोड करू शकता. अर्ज जे आहे तुम्हाला या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. द प्रिन्सिपल आर्मी पब्लिक स्कूल, पुणे नियर घोरपडी मार्केट, ऑपोजिट ऑफ बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे आर्मी पब्लिक स्कूल, 411001 या ठिकाणी तुम्हाला 7 मार्च 2025पर्यंत या ठिकाणी पाठवायचे आहेत. 3 वाजेपर्यंतचा वेळ तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. निवड जी आहे तुमची मुलाखतीच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे. अर्जासोबत आपल्याला 250 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट जो आहे त्या ठिकाणी काढायचा आहे. डिमांड ड्राफ्ट आर्मी पब्लिक स्कूल पुणे यांच्या नावाने या ठिकाणी काढायचा आहे. अर्ज जे आहे तुम्ही पोस्ट किंवा बाय हँड या ठिकाणी सादर करू शकणार आहात. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.